जागता धन्य माता पिता तयाचिया कोळी कन्या पुत्र होते सात्विक तयाचा अनेक वाटे देवा गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे कोळी कन्या पुत्र होते सात्विक तयाचा अनेक वाटे देवा तुका म्हणे मज घर त्यांची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही कोळी कन्या पुत्र होती सात्विक तयाचा अनेक वाटे देवा विठ्ठल जो असे जागता धन्य माता पिता तयाचिया कोळी कन्या पुत्र होते सात्विक तयाचा एक वाटे देवा पांडुरंगा करो प्रथम सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्वकार्येषु सर्वदा काशाय वस्त्रं करदण्डधारणं कमण्डलो पद्मकरेण शङ्खं चक्रगदाभूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये सर्वमङ्गले मङ्गले शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणे नमोस्तुते गुरुब्रह्मा गुरुविष्णु गुरुदेवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः अच्युतवदन ब्रह्मा दिवाहोर परोहरि अभारलोचनाशंबर भगवान् वादरायणः वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णवन्दे जगद्गुरो मनोजवं मारोजितुर्देवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वादनीनो मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये निजानंद रूपी दर्गे समाधि जनांची निवारे पर्यादिवादी शिव ब्रह्मा विष्णु सर्वात्मकाला नमस्कार स्वामी विश्वास गुरुला नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा Hare
बोलता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा. प्रस्तुत ठिकाणी प्राप्त प्रसंगी भगवान पंढरीश परमात्मा, भवानी भोलेनाथ, दक्षिणमुखी हनुमान आणि या ठिकाणी विराजमान असलेली विविध प्रकारची दैवत की ज्याला परिवार देवता असं म्हटलं जातं. एकाच मंदिरामध्ये अनेक दैवता जर विराजमान असतील तर त्यांना परिवार देवता असं म्हटलं जातं. आणि या संपूर्ण परिवार देवता उपस्थित संपूर्ण संत श्रोते मायबाप सर्वांच्या सेवेकरता उपस्थित केलेला अभंग, जगदवंतीचे जगद्गुरु, सर्व परिचित सुपरिचित अशा प्रकारचे देहोचे परमश्रेष्ठ साधू असणारे जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा अभंग आहे. विठ्ठला अभंगावरील चिंतनापूर्वी थोडासा परिहार देणं श्रोत्याचं आद्य कर्तव्य. आणि या न्यायानं गेली 25 वर्षापासून 2 तप संपून गेलेले आहेत आणि 3ऱ्या तपामध्ये पदार्पण केलेलं आहे, प्रवेश केलेला आहे. अशा 25 वर्षापासून अशा शहरी भागामध्ये अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये, प्रतिकूल का म्हणायचं, ग्रामीण भागामध्ये सर्व कलाकार व्यवस्थित उपस्थित होतात, बोलावं लागत नाही. परंतु शहरी भागामध्ये आपापल्या व्यवसायामध्ये, कामधंद्यामध्ये व्यस्त असणारे सर्वजण, आणि तरी सुद्धा अशा शहरी भागामध्ये अशा प्रकारच्या सप्ताहाचे कार्यक्रम आयोजित केले जातात आणि त्याला 25 वर्षाची परंपरा लागते. हे अत्यंत कौतुकास्पद अशा प्रकारची गोष्ट आहे. आणि गेली 25 वर्षापासून चालत आलेला आपला हा अखंड हरिनाम सप्ताह सातत्य हे परमार्थातच नव्हे तर अगदी संसारामध्ये, व्यापारामध्ये सुद्धा अत्यंत आवश्यक अशा प्रकारची गोष्ट आहे. आणि हे सातत्य आपण टिकून ठेवलेलं आहे 25 वर्षापासून. आणि याही वर्षी प्रतिवर्षाप्रमाणे ज्ञानेश्वरी पारायण, शिवमहापुराण आणि अखंड हरिनाम सप्ताह आयोजित केलेला आहे. आणि यामध्ये असणारे 5व्या दिवसाची अशा प्रकारची सेवा संयोजकाकडून माझ्याकडे सोपवण्यात आलेली आहे. आणि या सेवेकरता उपस्थित केलेला अभंग जगद्गुरु तुकोबाराय यांचा आहे. या अभंगामधून तुकोबाराय एका विशिष्ट वर्गाला, समाजातल्या एका विशिष्ट वर्गाला पूज्य मानतो आहे. आणि त्यांची जर सेवा मला घडली तर मी धन्य होईल अशा प्रकारचं वक्तव्य तुकोबाराय करतात. वास्तविक पाहता तुकोबाराय कोणालाही संत म्हणायला तयार नाही. अगदी देव जरी म्हणाले तुकोबारायांना की अमुक या व्यक्तीला तुम्ही संत म्हणा, तरी सुद्धा तुकोबाराय संत म्हणायला तयार नाही. देवाने जरी सांगितलं तरी तुकोबाराय संत म्हणत नाही. करीशी ते देवा करी माझे सुखे, परी मी त्याशे मुखे न म्हणे संत, तुकोबाराय सांगतात. आणि तेच तुकोबाराय आजच्या अभंगामधून समाजातल्या एका वर्गाला पूज्य मानतात. आणि त्यांची जर सेवा घडली तर मी धन्य होईल अशा प्रकारे मानतात. असा कोणता वर्ग आहे की ज्या वर्गानं समाजामध्ये वावरत असताना आपलं हित करून घेतलेलं आहे, आपलं हित जागृत राहून करून घेतलेलं आहे, किंवा हिताच्या ठिकाणी ही व्यक्ती जागृत आहे. आपुल्या हिता जोशी जागता. आणि अशा व्यक्तीच्या माता पित्यांना धन्यता दिलेल्या, धन्य माता पिता मयाचिया. ज्या कुळामध्ये
कन्या आणि पुत्र सात्विक अशा प्रकारचे उपजतात आणि त्याचा प्रत्यक्ष भगवंताला सुद्धा आनंद होतो आहे. ज्या ठिकाणी भगवद्गीतेचं श्रीमद भागवताचं श्रवण होत आहे तर हे श्रवण ज्यांना घडतं अशा व्यक्तींना, अशा साधकांना यांच्या सुखाला पारावार नाही. आणि जर यांची सेवा घडली तर मी स्वतःला धन्य समजेन असं तुकोबर आहे या अभंगामधून सांगतात. अभंगाचा सरळ अशा प्रकारचा भावार्थ आहे. आता चिंतनाकडे वळू. विठ्ठला विठ्ठला जगदवंदनीचे विश्वमाऊली ज्ञानोबरायांच्या समाधी सोहळ्याच्या निमित्तानं सुरू असलेला हा उपक्रम अत्यंत सुंदर उपक्रम आहे आणि अनेकांचं सहभाग किंवा सहयोग या कार्यक्रमाला, या सप्ताहाला लागतोय. यामध्ये प्रामुख्यानं शिवचरित्रकार किंवा शिवकथाकार, शिवमहापुराणाचे कथाकार आणि सप्ताहाचं नियोजन करणारे, सप्ताहाची मुख्य धुरा खांद्यावर सांभाळणारे आमचे माधव बाबा आणि उपस्थित सर्व गुणीजन मंडळी, सर्वांच्या महत् प्रयासानं, प्रयत्नानं, भगवान परमात्म्याच्या कृपा आशीर्वादानं, भगवान बाबासारख्या संतांच्या प्रेरणेनं आणि अशा प्रकारे हा सुंदर अशा प्रकारचा कार्यक्रम सुरू आहे. अशा कार्यक्रमामधून समाजाचं उद्धार होण्याचं साधन समाजाला उपलब्ध व्हावं अशाच उद्देशाने संतांनी सुद्धा उपदेश केलेला आहे. वास्तविक पाहता संत या जगावर अवतरले कशा करता अवतरले? उद्धराया भगवंताचं खरं सुख आहे ह्या जीवाला भेटत नाही आणि या जीवाला या सुखाची प्राप्ती व्हावी या उद्देशानं संत महंतांनी अवतार धारण केला आणि अवतार धारण करून हा भक्तीचा डांगोरा पिटायला सुरुवात केलेली आहे. पिटू भक्तीचा डांगोरा. आणि अशा प्रकारे संत महंतांनी समाज प्रबोधन केलेलं आहे. समाज भक्ती मार्गाला लागावा या उद्देशाने प्रबोधन केलेलं आहे. सामान्य जीवाचा उद्धार व्हावा हाच एक मुख्य हेतू डोळ्यासमोर ठेवून संत महंतांनी आणि वेगवेगळ्या प्रकारे उपदेश या मानव जीवाला केला. विठ्ठल केवळ समाजालाच उपदेश केला नाही तर अगोदर स्वतः तसं वर्तन केलं, स्वतः तसं वर्तन केलं आणि मग जगाला मार्ग दाखवला. मार्ग दाखवून गेले आधी दयानिधी संत दे आणि अशा प्रकारे मार्गदर्शन केलं की जे आत्मसुख स्वतः प्राप्त करून घेतलं ते आत्मसुख
सामान्य जीवाला प्राप्त व्हावं या उद्देशानं पुन्हा मार्गदर्शन केलं. विठ्ठल या समाजामध्ये हा जो दुःखाने पिसलेला प्राणी आहे, सामान्य जीव आहे, सुखाची अपेक्षा आहे, सुख भेटत नाही आणि दुःखाची अपेक्षा नाही, परंतु ते दुःख पदरात पडल्याशिवाय राहत नाही. दुःख प्राप्त का होतं? दुःखाला कारण काय आहे? दुःख हे क्रिया आहे आणि या क्रियेला कारण काय आहे? पाप आहे. पाप वाढलं की दुःख होत आहे आणि पाप पुण्य वाढलं की सुख होत आहे. म्हणून या जगतानं, या सामान्य जीवानं या जगतामध्ये सुख प्राप्तीच्या उद्देशानं मार्गक्रमण करत असताना पुण्य प्राप्ती करावी. समाजात वावरत असताना आपलं हित कशात आहे, अनहित कशात आहे, आपला फायदा कशात आहे, आपला तोटा कशात आहे, याचं आकलन सामान्य जीवाला व्हायला हवं. आणि हे आकलन होण्याकरता संत महंतांनी वेगवेगळ्या प्रकारचे अभंग लिहून ठेवलेले आहेत की ज्या अभंगामधून समाजाचं प्रबोधन होईल. विठ्ठल आणि या अभंगाचं वाचन करून, मनन करून, अध्ययन करून आपलं हित काय आहे हे सामान्य जीवाला समजावं. हित, प्रापंचिक हित वेगळं आहे. समाजामध्ये आपल्याला ज्या काही 4-2 उपभोग्य असणाऱ्या वस्तू जमा केल्या, त्यापासून आपल्याला सुख भेटलं म्हणजे आपलं हित झालं असं नाही. या जीवाचं हित कशामध्ये आहे? परमार्थ प्राप्तीच्या उद्देशानं किंवा परमानंदाची प्राप्ती करण्याच्या उद्देशाने केलेली वाटचाल म्हणजे सामान्य जीवाचं हित आहे. गडगंज संपत्ती जमवायची, 3-4 मजली बिल्डिंग बांधायची, आलिशान बंगला बांधायचा, 4-2 गाड्या दारासमोर उभ्या करायच्या आणि हे सगळं जमवणं म्हणजे हित नव्हे. हे लौकिक दृष्ट्या जरी हित असलं तरी हे पारमार्थिक दृष्ट्या हित नाही. मग हित काय? पारमार्थिक दृष्ट्या हित काय? हित ते करावे, भगवान परमात्म्याचं चिंतन करावं, सारखं भगवान परमात्म्याचं नामस्मरण करावं, आत्म उद्धाराचं साधन प्राप्त करून घ्यावं. आणि या कलियुगामध्ये भगवंताला प्राप्त करायचं असेल, परमानंदाची प्राप्ती करून घ्यायची असेल, जन्म मरणाच्या फेऱ्यातून निवृत्त व्हायचं असेल तर अवघड काहीही करायची गरज नाही. संत महात्म्याने सांगितलं भगवान प्राप्तीची साधनं वेगवेगळ्या युगामध्ये वेगवेगळी होते. कलियुगामध्ये मात्र अत्यंत सोपा प्रगत साधन आहे. कलियुगा माझी नारायण दिले विधी. अत्यंत साधं काय करायचंय? फक्त भगवंताचं नामस्मरण करावं. नामस्मरण जर केलं तर भगवान आपलासा होतो आहे. नित्यने मेरा मित्रो मानी दुर्लभा प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तयाजोळी. नित्य नामाचा नेम घ्यायचा म्हणजे सतत चिंतन करायचं, भगवान परमात्म्याचं नामस्मरण करायचंय आणि त्याच उद्देशाने हे कार्यक्रम असतात. आज या ठिकाणी आपण संपूर्ण लोक बसलेलो आहोत, भगवान परमात्म्याचं नामचिंतन करत आहोत. हातानं टाळी, मुखानं नाम. विठ्ठल विठ्ठल भजन झाले की आपण सर्वजण टाळ्या वाजवतो, मुखानं विठ्ठल विठ्ठल म्हणतो. ही झाली समष्टी साधना. सगळ्यांनी मिळून अशा प्रकारे केलेली ही साधना आहे.
सप्ताहाला अखंड सप्ताह, अखंड नामस्मरण सप्ताह असं म्हणतात. अखंड हरिनाम सप्ताह. या सप्ताहामध्ये अखंड नामस्मरण चालू असतं. मग ते भागवताच्या, कथेच्या किंवा पारायणाच्या, हरिपाठाच्या, भजनाच्या, कीर्तनाच्या या सर्वांच्या माध्यमामधून हे नामस्मरण अखंडपणे चालू असतं. म्हणून त्याला अखंड हरिनाम सप्ताह म्हणतात. हा एक उद्देश. दुसरा उद्देश अखंड म्हणजे प्रत्येक वर्षी या वेळेला हा सप्ताह होणार. कोणत्याही वर्षी खंड पडणार नाही. अपवादात्मक काही कोरोना काळाच्या ओघामध्ये बंद झालेला असेल किंवा गॅप पडला असेल, पण अपवाद सोडले तर प्रत्येक वर्षी चालत राहणारा अशा प्रकारचा हा सप्ताह म्हणजे याला खंड नाही. प्रत्येक वर्षी हा होणारच. आणि अशा प्रकारे परमार्थामध्ये सातत्य टिकवणं खूप महत्वाचं असतं. अखंडता ठेवणं अत्यंत महत्वाचं असतं. भगवान स्वतः सुद्धा सांगतात, सततम कीर्तयन्तो वा, सतत सतत नामस्मरण करा. सदा नाम घोषा भगवान परमात्म्याचं अखंड आणि सतत अशा प्रकारचं नामस्मरण करावं. या ठिकाणी होते ही समष्टी साधना आहे. ही समष्टी साधना 7 दिवस आपण या ठिकाणी करायची आणि 7व्या दिवशी काल्याचं कीर्तन झाल्याच्या नंतर घरी जायचं आणि म्हणजे मग साधना संपली का. ही साधना घरी सुद्धा कायमस्वरूपी करत राहायची, सतत करायचे, नामस्मरण सतत करायचं. समष्टी साधना संपली तरी इष्टी साधना घरी जाऊन करायची आहे. सतत अविरत अशा प्रकारे साधना केली तर त्या साधनेला इच्छित फळ प्राप्त होत असतं. म्हणून अखंडता किंवा सातत्य याला परमार्थामध्ये नव्हे व्यवहारामध्ये सुद्धा, प्रापंचिक गोष्टीमध्ये सुद्धा सातत्याला खूप महत्व आहे. तुम्हाला माहित आहे, या जगाला व्याकरणाची निर्मिती ज्यांनी करून दिली ती पाणिनी ऋषी. पाणिनीनं व्याकरण दिलं जगाला. आपल्याला जे मराठी व्याकरण दिलं हे पाणिनी ऋषीनं. हे पाणिनी ऋषी अत्यंत बुद्धिहीन होते. लहान वयामध्ये ज्या वेळेला ते गुरुकुलामध्ये विद्याभ्यास करण्याकरता गेले, बुद्धिमांद्य होतं आणि या बुद्धिमांद्यामुळे त्यांच्या लक्षात काही राहत नव्हतं. शिक्षणाचं वय 8 वर्षापासून सुरू होतं. 8व्या वर्षी त्यांना आश्रमात टाकलं. परंतु बुद्धिमांद्यामुळे त्यांच्या लक्षात राहत नव्हतं. दिलेल्या काय वेदांच्या ऋचा वगैरे त्या पाठ होत नव्हत्या आणि म्हणून उद्विग्न झाले. आणि हे पाणिनी 12 वर्षाचे असताना आपला शिक्षणामध्ये त्या ठिकाणी डोकं चालत नाही, प्रगती होत नाही आणि म्हणून आपला जगून कोणत्या प्रकारचा उपयोग नाही अशा प्रकारे उद्विग्नता मनात निर्माण झालेली. आणि हे पाणिनी
प्राणत्याग करण्याकरता, जीव देण्याकरता एका विहिरीच्या काठावर आले. विहिरीत उडी मारणार एवढ्यात त्यांचं लक्ष गेलं. त्या विहिरीच्या काठावर असा दगड असतो, त्याला सौंदर म्हणतात. दोन बाजूला दोन लाकड उभे, त्याला आडवं लाकूड एक, त्याच्यात कानात म्हणजे ते चाक टाकलेलं असतं. त्या चाकावरून एक दोर घेतलेला असतो मोठ्याचा, आणि दुसरा दोर त्या सौंदरवरून घेतलेला असतो. मोठेला बैल झोपायचे, त्यात थारोळ्यापर्यंत आणायचे, ज्याच्यात पाणी पडतं त्याला थारोळ म्हटलं जायचं. त्या थारोळ्यापर्यंत आणायचे, तोपर्यंत ती विहिरीत गेलेली बोट पाण्याने भरायची, आणि मग तो बैल पुढे हाकले की ते मोठ वर यायचे. वर आल्याच्या नंतर त्या सौंदर्यावरून तो एक दोर घासत जायचा, आणि तो दोर घासत जाऊन त्या दगडाला सुद्धा काच पडलेले होते, दगड कापला गेला होता. पाण्याने ऋषी उडी टाकणार एवढ्यात त्यांचं लक्ष त्या दगडावर गेलं, आणि मनात विचार करायला सुरुवात केली. दगड कापण्याचं साधन म्हणजे दोर नाही, दोरानं दगड कापत नाही, पण या ठिकाणी हा जो दगड आहे हा कापला गेलाय. कशाने कापलाय? दोराने कापलाय. जर दगड कापण्याचं साधन दोर नाही तरी सुद्धा हा दोर या दगडावरून जाऊन येऊन या दगडाला कापू शकतो. तर माझ्यासारखा जिवंत प्राणी, माझ्यासारखा जिवंत अभ्यासू असताना साधन निश्चितपणे अभ्यास करून आणि त्या ठिकाणी इच्छित फलप्राप्ती करून घेऊ शकतो. निश्चयाचे बाळा बळ मनामध्ये निश्चय दृढ झाला की जर आपण हे अभ्यास केला, अभ्यासामध्ये सातत्य ठेवलं, तर निश्चित आपण सुद्धा विद्वानांच्या यादीमध्ये जाऊ. अशा प्रकारचा मनात विचार केला, उपरती झाले, आणि जीव द्यायला गेलेले पाणी तिथून परत आले, अभ्यास केला, आणि आज जगाला व्याकरणाची उपलब्धता करून दिली पाहिजे. नोहे ऐशे काही नाही अवघड, होईल कैवाड तोचीवरी. ओले मुळ भेदी खडकाचे अंग, अभ्यासाशी सांग कार्यशक्ती. साधारण ओलं मूळ असतं, अगदी केसापेक्षा नाजूक असतं, परंतु हे मूळ खडकाला भेदून आरपार जातं, खडकाला फोडतं. हे अभ्यासाचं किंवा सातत्याचं फळ अशा प्रकारचं आहे. म्हणून या जगतामध्ये सामान्य जीवानं सुद्धा स्वतःच्या आत्मोत्तराचं साधन उपलब्ध करून घ्यावं या उद्देशानं संत महात्म्यांनी अखंड हरिनाम सप्ताहाची योजना केली. आणि याच्यामध्ये अखंडता ठेवा, याच्यामध्ये खंड पडू देऊ नका. निश्चितपणे जे आत्मसुख आहे, भगवंताची प्राप्ती आहे, ही तुम्हाला झाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठला सामान्य जीवाचं हित जर कशात असेल तर ते भगवंताच्या प्राप्तीच्या उद्देशानं मार्गक्रमणा करण्यामध्ये, आणि अशा हिताच्या उद्देशानं या सामान्य जीवाने मार्गक्रमणा करावी. या हिताच्या ठिकाणी किंवा हिताच्या प्राप्तीच्या उद्देशानं जागृत असणारा जीव असावा, झोपलेला नसावा. आणि जर या हिताच्या ठिकाणी जागृती असेल तर म्हणजे परमार्थाच्या दृष्टीनं भगवान परमात्म्याच्या प्राप्तीच्या उद्देशानं जो विचार करतो,
तो खरा हिताचा विचार आहे. आणि हा या हिताच्या उद्देशानं मार्गक्रमणारा जो जीव आहे, या जीवाच्या माता पित्याला धन्यता अभंगाच्या पहिले. आपोलिया हिता जो जगता, आपोलिया हिता हिता जो आशे जागता, धन्य माता पिता तयाची. अशा प्रकारे स्वतःच्या आत्महिताच्या ठिकाणी जो जागृत आहे, अशा साधकाच्या आई वडिलांना धन्यता दिली आहे. या ठिकाणी एक विरोधाभास आहे. एक म्हण आहे जणे, विठाला विठाला आत्महिताच्या उद्देशानं मेहनत केली त्या साधकानं, आणि तुकोबारांनी अभंगातून धन्यता दिली त्याच्या आई वडिलांना. आपुल्या हिता जो असे जागता, धन्य माता. म्हणजे ज्यानं मेहनत केली त्याला धन्यता नाही, तर त्याच्या आई वडिलांना धन्यता दिली आहे. आई वडिलांना धन्यता का दिली? या साधकाला ते हित जोपासण्या करता किंवा हित काय आहे अनहित काय आहे ही जागृती देण्याकरता जे काम केले ते आई वडिलांनी केलं आहे. संस्काराच्या रूपाने आई वडिलांनी या साधकावर जे काही उपचार केलेले आहेत किंवा बालपणापासून जे काही संस्कार केलेले आहेत, या संस्कारामधून त्याची जडणघडण झाली आणि जडणघडण झाली त्या योग्यतेला त्याला पोहोचवलं की आपलं हित काय आहे हे त्याला समजावं, या योग्यतेला पोहोचवलं. म्हणून धन्य माता पिता तयाची विठाला विठाला. या साधकाची माता धन्य आहे आणि पिता धन्य आहे. सांप्रत काळामध्ये समाजामध्ये याच गोष्टीची वाढव आहे, याच गोष्टीची उणीव आहे. आपण सहज बोलून जातो. खूप वृद्धाश्रम वाढले, खूप वृद्धाश्रम वाढले. या वृद्धाश्रमामध्ये असणारे जे काही वयस्कर मंडळी आहेत, जे काही वृद्ध आहेत, ते कोणते आहेत? उच्च शिक्षित, अतिशिक्षित आणि गडगंज संपत्तीवाले. यांना या वृद्धाश्रमात येण्याचं कारण काय?
का राहावं लागलं यांना वृद्धाश्रमात? कशामुळे राहायला लागलं? कारण यांची मुलं यांनी शिकवले आणि ते मुलं दुसऱ्या देशामध्ये, बाहेरच्या देशामध्ये निघून गेले. बाहेरच्या देशामध्ये गेलेली मुलं इकडे यायला तयार नाहीत आणि म्हणून आई वडिलांची व्यवस्था लावण्याच्या उद्देशानं काढलेला एक मध्यम मार्ग म्हणजे हे वृद्धाश्रम. मग यांनी यांच्या मुलांना शिकवून परदेशाला पाठवून काही चुकी केली आहे का? यांनी यांचं कर्तव्य केलं. मग या आई वडिलांकडे दुर्लक्ष करण्याची चुकी त्यांनी केली आहे का? तसं सुद्धा नाही. त्यांनी त्यांचं कर्तव्य केलं. वृद्धाश्रमांची संख्या वाढते आहे, त्या वृद्धाश्रमामध्ये वृद्धांची संख्या वाढते आहे, याला कारण हे वृद्ध आहे. कल्पना करा, एक उच्च शिक्षित अशा प्रकारचा गृहस्थ तरुण वयामध्ये उत्तम पगाराची नोकरी लागली, बायकोला पण नोकरी लागली. कालाच्या ओघामध्ये सुंदर आणि गोंडस अशा प्रकारचं एक बालक जन्माला आलं आणि अशा प्रकारे या बालकाचं संगोपन करायला सुरुवात केली. 6 महिन्याची रजा त्या आईला भेटलेली होती. गरोदरपणामध्ये मुलाचा जन्म झाला आणि 2-3 महिने ती घरी थांबले आणि 2-3 महिने घरी थांबून परत या बालकाला कुठे टाकलं? पाळणा घरात. बालकाला पाळणा घरात टाकलं आणि आई नोकरीला जायला लागली, वडील नोकरीला जायचे. मुलाची आणि वडिलांची भेट फक्त रविवारी व्हायची. सकाळी ज्यावेळी वडील नोकरीला जायचे त्यावेळी मूल झोपलेलं असायचं. संध्याकाळी ज्यावेळी वडील नोकरीवरून परत यायचे त्यावेळी मूल झोपलेलं असायचं. फक्त रविवारच्या दिवशी मुलाची आणि वडिलांची भेट. आई आईची ड्युटी करून परत यायची, पाळणा घरातून त्या मुलाला घरी आणायची. जेवढा वेळ त्याला देता येईल तेवढा वेळ द्यायची. आणि असं करता करता हे बालक मोठं झालं. बालवाडीत गेलं, अंगणवाडीत गेलं, शिशुवर्गाला गेलं, त्याच्यानंतर पहिलीला गेलं, दुसरीला गेलं, तिसरीला गेलं, चौथीला गेलं. हे बालक चौथीला गेलं, अभ्यासामध्ये खूप हुशार. या बालकाचा त्या चौथीच्या केंद्र परीक्षेमध्ये पहिला नंबर आला आणि पहिला नंबर आल्याच्या नंतर त्या बालकाला प्रशस्तीपत्रक द्यायचे ठरवलं शाळेनं आणि शाळेनं प्रशस्तीपत्रक द्यायचे ठरवल्याच्या नंतर त्या बालकाला सांगितलं तुझ्या वडिलांना आणि आईला घेऊन ये. कार्यक्रमाचं नियोजन करण्यात आलं. बालकांना घरी येऊन शाळेचं पत्र वडिलांच्या हातात दिलं. संध्याकाळी वडिलांनी ते पत्र वाचून बघितलं. आई वडील दोघांनाही सुट्टी नव्हती आणि मग या वडिलांनी आणि आईने त्याला सांगितलं काय हरकत नाही, आता तू केंद्रामध्ये पहिला आलास, तुझा सत्कार आहे, हे जे प्रशस्ती पत्रक आहे हे आमच्याद्वारे तूच त्या ठिकाणी स्वीकार, तूच हे घे. मुलगा शाळेत गेला, ते प्रशस्ती पत्र घेतलं. 5वीला गेला, खेळामध्ये पहिला नंबर आला. मग त्यानं सांगितलं बाबांना परत पुढच्या वेळेला तुम्ही चला शाळेमध्ये, मला ते प्रशस्ती पत्रक देणार आहेत खेळाचं. यांना वेळ नव्हता. यांनी सांगितलं एक काम कर, तुला काय इलेक्शन वगैरे पैसे लागतील ते घे, तुला तिथं काय शाळेला त्या भेट करून द्यायचंय ते दे. आणि पैसे दिले, स्वतःच्या ऑफिसला निघून गेले. असं करत करत हा मुलगा उच्च शिक्षित झाला, चांगल्या नोकरीला लागला. ज्या ज्या वेळी याचा सन्मान करायचं ठरवलेलं होतं त्या कोणत्याही वेळी आई आणि वडील दोघंही उपस्थित झालेले नाही. ज्यावेळी यांचा सन्मान व्हायचा होता त्यावेळी आई वडील दोघंही उपस्थित झालेले नाहीत. यांनी यांची कामच बघितली. आणि हे रिटायर झाल्याच्या नंतर स्वतःचं काही स्वतःच्या हाताने करता येईना, मग विसंबून राहायची पाळी आली मुलावर. आणि मुलगा यावेळी बाहेरच्या देशात निघून गेला होता नोकरी करण्याकरता. मग यांनी सांगितलं बाबा
आम्हाला दवाखान्यात जायचंय. मुलाने सांगितलं 25,000 रुपये तुमच्या खात्यावर पाठवतो, ॲम्ब्युलन्स आणा, फोन करून बोलवा, दवाखान्यात जा. मला वेळ नाही. यांनी ॲम्ब्युलन्स बोलवली, दवाखान्यात गेले, ट्रीटमेंट घेतली, बरे झाले, घरी आले. पुन्हा आई आजारी पडली. आईनं फोन केला मुलाला की बाबा मी आजारी आहे, एकदा येऊन भेटून जा. त्यानं सांगितलं तुमच्या खात्यावर 50,000 टाकतो, दवाखान्यात जा, ट्रीटमेंट घ्या आणि घरी. ज्या ज्या वेळी आता यांना गरज पडायला लागली त्यावेळी मुलांना सुट्टी नव्हती किंवा मुलगा येऊ शकला नाही. प्रश्न असा उपस्थित होतो, अनुपस्थित होण्याचं कारण काय? उपस्थिती लाभली नाही, कारण काय? ज्यावेळी मुलांचा सत्कार होता, मुलांचं कौतुक करायचं होतं, त्यावेळी आई वडिलांना वेळ नव्हता. आणि म्हणून ज्यावेळी यांच्याकडे लक्ष द्यायची वेळ आली त्यावेळी आता मुलांना वेळ नाही. मी संस्काराबद्दल सांगतोय. बाल अवस्थेमध्ये जर आपण आपल्या मुलावर, पाल्यावर, मुलावर, मुलीवर, आपल्या अपत्यावर योग्य अशा प्रकारचे संस्कार केले तर ते आत्महिताच्या ठिकाणी जागृत राहतात. म्हणून धन्य माता पिता. आणि संस्कार ही एक अशी गोष्ट आहे, कितीही पैसा खर्च केला तरी संस्कार भेटत नाहीत. संस्कार विकत घेता येत नाहीत. संस्कार उसने आणता येत नाही. आणि जगाच्या कोणत्याही विद्यापीठामध्ये जा, कोणत्याही विद्यापीठामध्ये जा, तिथं ज्ञान मिळेल, ज्ञान मिळेल, विज्ञान मिळेल, पण संस्कार भेटणार नाही. संस्कार भेटण्याकरता एकच व्यवस्था आहे, एकच जागा आहे, आणि ती म्हणजे आपलं कुटुंब किंवा आई वडील. विठाला तसं भगवान परमात्म्याच्या प्राप्तीसाठी एकच ध्येय आहे, तो म्हणजे मानव देह. इतर योनीमध्ये हे ज्ञान नाही. आणि हे ज्ञान फक्त मानव देहातच याच योनीमध्ये त्या ठिकाणी करता येतं. इतर योनीमध्ये हे ज्ञान नाही. तसं संस्कार हे फक्त कुटुंबातच किंवा आई वडिलांकडूनच मिळतात याची व्यवस्था अजून तरी दुसरीकडे कुठे झालेली नाही. विठाला समाजामध्ये जर तुम्हाला संस्कार पाहिजे असतील तर ते आई वडिलांकडूनच मिळतात, इतरांकडून नाही. म्हणून धन्य माता पिता याचिया. आणि अशा प्रकारे जो साधक आहे की ज्या साधकानं परमार्थ प्राप्तीच्या उद्देशानं, हिताच्या उद्देशानं मार्गक्रमणा केलेली आहे त्याचे आई वडील धन्य आहेत. आणि अशा धन्य असणाऱ्या आई वडिलांच्या बाबतीत संतांना सुद्धा आनंद होतो आहे की या आई वडिलांनी आपल्या मुलावर योग्य अशा प्रकारचे संस्कार करून समाजामध्ये स्वतःची आणि आई वडिलांची मान उंच करावी. भगवत प्राप्तीच्या साधनेच्या मार्गाने तर मार्गक्रमण
करावीच, पण त्याचबरोबर देशभक्ती आहे, हे देशभक्ती वाढीला लावावी. तसंच या समाज सेवेमध्ये स्वतःचं समर्पण करावं. म्हणजे केवळ भगवंताच्या प्राप्तीच्या उद्देशानं मार्गक्रमण न करता त्याला पोषक असणारे इतर सुद्धा मार्ग आहेत, या मार्गाचा सुद्धा अवलंब या साधकांना करावा. म्हणून त्यांचे माता पिता, धन्य माता पिता दयाच्या विठ्ठला कोणते माता पिता धन्य आहेत? माता पिता म्हणजे आई वडील, त्यांचे आई वडील सुद्धा, त्यांचे आई वडील सुद्धा, असे माता पिता, सर्वच माता पिता, माता पितांची सुद्धा माता पिता. आणि अशा प्रकारे हे माता पिता आज आपले आई वडील आहेत. आपल्या मुलाच्या नंतर किंवा नातवाच्या नंतर, पणतूच्या नंतर ते काय होतात? पूर्वज होतात. आणि असे हे पूर्वज म्हणजे प्रत्येक कुळामध्ये, प्रत्येक पिढीला अशा प्रकारचं हे ज्ञान पुढे द्यावं लागत असतं. संस्काराच्या रूपानं हे ज्ञान, ही पिढी पुढं वाढत चालते, वाटत चालते. आणि हे वाटण्याचं काम त्या पिढीमध्ये असणाऱ्या माता पित्याचं. म्हणून धन्य माता पिता दयाच्या विठ्ठला अशा पिढीमध्ये, अशा कुळामध्ये जन्माला आलेले बालक आहेत. या बालकांना सुद्धा धन्यता प्राप्त होते. या बालकांना सुद्धा ते संस्कार प्राप्त होऊन त्यांच्यामध्ये सुद्धा हे आत्महित प्राप्त करण्याचं जे ध्येय आहे ते उत्पन्न होत असतं. आत्महित प्राप्त झाल्याच्या नंतर किंवा या दिशेने मार्गक्रमण करत असलेल्या साधकाला बघितल्याच्या नंतर भगवान परमात्म्याला सुद्धा आनंद होतो. कधी? कुळी कन्या पुत्र होती जे साथी, कुळी कन्या पुत्र होती जे साथी, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. प्रत्यक्ष भगवान परमात्म्याला सुद्धा आनंद होतो. कधी? अशा कुळामध्ये कन्या किंवा पुत्र प्राप्त झाल्याच्या नंतर. नुसती मुलं प्राप्त झाल्याच्या नंतर किंवा मुलं झाल्याच्या नंतर भगवंताला आनंद होत नाही, तर
मुली असल्या तरी सुद्धा कुळी या कुळामध्ये कन्या आणि पुत्र या दोघांचाही समन्वय अशा प्रकारचा आहे, दोघांचा अंतर्भाव आहे. कन्या आणि पुत्र दोन्ही पण कसे सात्विक अशा प्रकारचे. ज्या कुळामध्ये कन्या आणि पुत्र सात्विक जन्माला येतात, संस्कारिक जन्माला येतात, त्याचा प्रत्यक्ष भगवान परमात्म्याला आनंद होत आहे. भगवान परमात्म्याला सहजासहजी आनंद होत नाही, कारण भगवान परमात्म्याला हा जो जीव निर्माण केला हा एकाच उद्देशाने निर्माण केलेला आहे. कोणत्या? याने भगवान परमात्म्याला प्राप्त करून घ्यावं. परंतु हा जीव जन्माला आल्याच्या नंतर भगवान परमात्म्याच्या प्राप्तीचं साधनच विसरून गेला. भगवान परमात्म्याला प्राप्त करून घ्यायचं हीच गोष्ट विसरून गेला. गर्भामध्ये असताना भगवान परमात्म्यानं त्याला वाट दिली नाही, म्हणून तो कासावीस झाला. आणि कासावीस झाल्याच्या नंतर भगवान परमात्म्याला विनंती करू लागला, एक वेळा कासावीस झालेला आहे, विनंती करतो, एक वेळ करी या दुःखाने गळे, एकदा या दुःखातून मला सोडव, मग आठवीन पाय हा माझा, मी तुला अजिबात विसरणार नाही असं म्हणतो. कुठपर्यंत? या दुःखातून बाहेर येतो. या दुःखातून एकदा बाहेर आला की मग ओहम तो विसरून जातो. आणि अशा प्रकारे हा जो जीव आहे, ह्या जीवाला भगवान परमात्म्याची आवड निर्माण व्हावी, आत्मसुख प्राप्त होण्याच्या उद्देशाने त्यांना मार्गक्रमणा करावी, म्हणून संतांनी वेगवेगळ्या प्रकारे मार्गदर्शन केलंय. जर या दिशेने मार्गक्रमणा केली तर भगवान परमात्म्याला सुद्धा आनंद होतो. याचा हरी करत वाटे देवा. कधी सात्विक अशा प्रकारची संतती जन्माला आल्याच्या नंतर, की जी संतती भगवान परमात्म्याच्या प्राप्तीच्या उद्देशानं मार्गक्रमणा करेल, हिताच्या उद्देशानं मार्गक्रमणा करेल. अजून पुन्हा हे बाह्यरंगानं झालं. या साधकानं अजून काय काय करायला हवं? या गीता भागवत करी देशभर, गीता भागवत करी देशभर, Bye.
करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. हे जे साधक आहेत हे साधक सात्विक आहेत, भगवान परमात्म्याच्या प्राप्तीच्या दिशेनं जागृत आहेत, साधना करणारे आहेत, मार्गक्रमणा करणारे आहेत आणि हे गीता आणि भागवत यांचं श्रवण करणारे आहेत. आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये, सनातन धर्मामध्ये आणि अशा प्रकारे अनेक ग्रंथ सांगितलेले आहेत. त्यामध्ये 4 वेद आहेत, 6 शास्त्र आहेत, उपनिषद आहेत. परंतु या सर्वांचा उच्चार न करता तुकोबारायांनी या अभंगामधून या साधकाच्या मार्गक्रमणेच्या उद्देशानं ज्यांचा उच्चार केलाय ते 2च ग्रंथ, गीता भागवत. मानव जीवाच्या उद्धाराच्या उद्देशानं मार्गदर्शक ठरणारे हे 2 ग्रंथ आहेत. गीता जगायचं कसं हे गीता शिकवते आणि भागवत मरायचं कसं हे भागवत शिकवते. गीता अधिकारी असणाऱ्या साधकाला प्रत्यक्ष भगवान परमात्म्याने केलेला उपदेश. अधिकारी साधक कोण? गीता श्रवण करणारा आणि सांगणारे प्रत्यक्ष भगवान परमात्मा. आणि ही जी गीता सांगितली, ही गीता सांगण्याचं ठिकाण कोणतं होतं? कुरुक्षेत्रावर, म्हणजे युद्धभूमीवर. ज्ञान प्राप्त करण्याच्या उद्देशाने एखाद्या आश्रमामध्ये जाऊन त्या गुरुकडून जे ज्ञान घेतलेलं आहे असं नाही. मग प्रसंग युद्धाचा आहे आणि युद्धाच्या प्रसंगामध्ये रणांगणावर अशा प्रकारे घेतलेला हा उपदेश आहे किंवा केलेला हा उपदेश आहे. उद्विग्न मनानं मला जय नको, मला राज्य नको, माझ्या जवळच्या असणाऱ्या लोकांना युद्धामध्ये हरवून, युद्धामध्ये मारून जे यश प्राप्त होईल असं यश मला नको, असं कर्णापासून परावृत्त झालेला अर्जुन, या अर्जुनाला कर्णाच्या उद्देशानं मार्गदर्शन केलं आणि मार्गदर्शन करून अर्जुनाला जो आलेला उद्वेग आहे किंवा अर्जुनाच्या मनामध्ये असणारी जी काही शंका आहे ती शंका नष्ट करण्याचं काम गीतेने केलं. प्रत्यक्ष भगवान परमात्म्याने युद्धभूमीवर केलेला हा उपदेश समाजामध्ये जगत असताना कसं जगावं, कशावर कशी मात करावी, आपलं कोण परख कोण हे कसं ओळखावं, याची संपूर्ण त्या ठिकाणी मार्गदर्शन या गीतेमधून भगवान परमात्म्याने केले अर्जुनाला. आणि म्हणून जगायचं कसं हे जर शिकायचं असेल तर गीतेमधून शिकावं लागतं. आणि म्हणूनच तुकोबारायांनी या अभंगामधून मार्गदर्शन केलं. गीता भागवत करीती श्रवण, आणि या गीतेचं अनुष्ठान करा, गीता ऐका, तसंच भागवत ऐका. भागवत हे कधी कोणी सांगितलंय? भागवत कोणी सांगितलंय? कोणाला सांगितलंय? कधी सांगितलंय? ज्यावेळी त्याचा अंतकाळ 7 दिवसावर येऊन ठेपलेला होता. आता 7व्या दिवशी तो मरणार होता, मरण जवळ दिसत होतं आणि म्हणून विचार केला 7 दिवसानंतर मी मरणार आहे, काय करावं? आणि मग त्याने भागवत श्रवण केलं. श्रवणे परीक्षती तरला भूपती 7 दिवसा माझी मुक्ती तयार. 7 दिवसामध्ये या भागवताचं श्रवण केलं आणि भागवताचं श्रवण करून हा राजा परीक्षिती मुक्त झालेला आहे. म्हणजेच तुम्ही जगले किती, कसं, याला महत्व नाही. मरायचं कसं, मरण कसं यावं, कशा अवस्थेमध्ये यावं हे शिकवणारा भागवत आहे. म्हणून गीता भागवत करीती श्रवण, आणि हे गीतेचं आणि भागवताचं श्रवण करतील तसंच भगवान परमात्म्याचं अखंड चिंतन करतील ते साधक.
या ठिकाणी कर्मधर्म संयोगावर दोन्हीही साधना चालू आहे. दोन्ही म्हणण्यापेक्षा तीनही साधना चालू आहेत. या चरणामधून तुकोबारायांनी या साधकाच्या जीवनामध्ये अत्यावश्यक असणाऱ्या साधना सांगितल्या. त्या साधना म्हणजे गीतेचं श्रवण, भागवताचं श्रवण आणि भगवंताचं नामस्मरण, अखंड चिंतन जगाचे. या ठिकाणी दोन्ही चालू आहे. ज्ञानेश्वरीचं पारायण चालू आहे म्हणजे गीतेचं अध्ययन किंवा गीतेचा पाठ चालू आहे. नंतर शिवमहापुराण चालू आहे म्हणजे एका उद्देशानं भागवताचं सुद्धा श्रवण चालू आहे. गीता भागवत करीती श्रवण आणि अखंड चिंतन ते सुद्धा या ठिकाणी चालू आहे. कसं चालू आहे? विठोबार गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे भगवान परमात्म्याचं अखंड चिंतन या ठिकाणी चालू आहे. आणि अशा या चिंतन करणाऱ्या साधकांना भगवान परमात्मा सुद्धा आनंदित होत आहेत. तुकोबाला सुद्धा धन्यता देत आहेत. नव्हे तुकोबाला यांनी आणि अशा प्रकारे स्वतःचा आत्मा हो सांगितलं. हे साहेब जगाकरता ठीक आहे, भगवान परमात्म्याला आनंद होईल, साधकांना आनंद होईल, त्यांच्या आई वडिलांना सुद्धा धन्यता प्राप्त होईल किंवा ते सुद्धा धन्य होतील. पण या साधकांना जर बघितलं आणि या साधकांची सेवा जर माझ्या वाट्याला आली तर माझ्या दैवाला पारावा राहणार नाही असं तुकोबाला सांगतो. हो का मनी माझ घडून
त्यांची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही. कोणी पुत्र होते जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. जगद्गुरु तुकोबार आहे, स्वतःला धन्य मानतात आणि अशा साधकांची सेवा करण्याचं भाग्य जर लाभलं तर माझ्या दैवाला पारावार राहणार नाही. मी स्वतःला धन्य समजेन असं तुकोबार सांगतात. अर्थात भगवान प्राप्तीच्या उद्देशानं मार्गक्रमणा करणाऱ्या साधकाला, साधकांच्या आई वडिलांना आणि त्यांनी केलेल्या संस्कारांना या ठिकाणी तुकोबार सुद्धा अनुमोदन देतात. यांची जर सेवा घडली तर मी स्वतःला धन्य समजेन. सहजासहजी कोणालाही संत म्हणायला तयार नसणारे तुकोबार या ठिकाणी मात्र स्वतःला धन्य समजतात. कशामध्ये? सेवा करण्यामध्ये. कुणाची? या साधकांची. कोणते साधक? जे भगवान परमात्माच्या प्राप्तीच्या दिशेने जागृत आहेत आणि जे भगवान परमात्म्याचं नामस्मरण करत आहेत, गीतेचं आणि भागवताचं श्रवण करत आहेत. आणि यामध्ये कोणत्याही प्रकारच्या साधकाच्या वयाची अट नाही की जे आज आपल्याला या कार्यक्रमामधून, या सप्ताहामधून जाणवतोय. आबाल वृद्ध असं जो म्हणतो आपण, ते सर्वच या ठिकाणी उपस्थित आहे, बालकापासून अगदी वृद्धापर्यंत. म्हणजे परमात्माच्या दृष्टीनं, प्राप्तीच्या दृष्टीनं मार्गक्रमणा करत असताना यारे यारे लहान कर असं जे म्हटलं जातंय ते या ठिकाणी खऱ्या अर्थानं समर्पक अशा प्रकारचं. आणि असाही आपला सप्ताह अगदी तरुण आहे, युवा अवस्थेमध्ये, 25 वर्षाचा झाला म्हणजे युवा अवस्थेमध्ये आहे. जोमान अशा प्रकारे वाढणारा अशा प्रकारचा हा सप्ताह आहे. अनेक सद्ग्रहस्थांचं, दानशूरांचं या कार्यक्रमाला, या सप्ताहाला योगदान अशा प्रकारचं आहे. कायेनं, वाचेनं, मनानं आपण सर्वजण या ठिकाणी उत्साहानं सर्वांना प्रेरणा देत असतात, योगदान देत असतात. आणि या अभंगामधून तुकोबारायांनी हे सांगितलेलं आहे की आपण आपली संतती योग्य प्रकारे जोपासा. आणि जोपासा म्हणण्यापेक्षा आपल्या संततीवर योग्य अशा प्रकारचे संस्कार करा. जर आपल्या संततीवर योग्य प्रकारचे संस्कार केले तर जी धन्यता तुकोबांनी सांगितली आहे ती धन्यता तुम्हाला सुद्धा प्राप्त होईल. पण कधी? आपण आपल्या बालकावर, संततीवर योग्य प्रकारचे संस्कार करायला हवे आहेत. हे जर संस्कार अशा प्रकारे केले तर तुम्ही सुद्धा त्या ठिकाणी स्वतःला धन्य समजाल. की जसे तुकोबारांनी सांगितले, तुकोबार हे सामान्य नाही, असामान्य अशा प्रकारचे आणि असामान्य असणारे तुकोबार आहे. जर
तुम्ही तुमच्या मुलांना योग्य संस्कार केल्याच्या नंतर घडवल्याच्या नंतर तुमची सेवा करण्यात धन्यता म्हणतात. तर या सेवा करण्याचं त्या ठिकाणी या संस्कार करण्याचं काय द्योतक आहे किंवा काय फळ आहे हे वेगळं सांगायला नको. कोण धन्यता म्हणतात, कोण म्हणतात धन्यता, कोण धन्यता म्हणतात? ज्ञानेश्वर माऊली. आपुल्या हिता जुवाशी जागता धन्य माता पिता तयाच्या कोळी कन्या पुत्र होती सात्विक तयाचा हरिक वाटे देवा धरिणी शिवा. संत महांदी आणि भगवान परमात्मा तुम्ही संपूर्ण सर्व सर्वांच्या तुम्ही समर्पित करतो. योग्य असेल ते सद्गुरूच आहे, अयोग्य असेल ते बालकाचे बोबडे बोल आहे. परत करायचे